नमस्कार, मी त्रिवेणी काश्वी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदम मनपूर्वक स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत जन्माष्टमी स्पेशल माखन मिश्री। ही माखन मिश्री करायला अतिशय सोपी आहे आणि अगदी 1 मिनिटात तयार होते। म्हणजे तुम्ही ऐन वेळेसही भगवान श्रीकृष्णांना हा प्रसाद दाखवू शकतात, त्यांचा फेवरेट असा। इथे मी एक लहान वाटी तूप घेतलंय, 4 ते 5 बर्फाचे तुकडे घेतले एका बाउलमध्ये आणि ते एकाच साइडने छान असे फेटून घ्यायचे आहेत। लगेच अगदी 20 ते 25 सेकंदात हे जे आहे माखन तयार व्हायला सुरुवात होते। म्हणजे घरात जर लोणी नसेल तर तुम्ही या प्रकारे माखन तयार करू शकतात। तर 20 ते 30 सेकंदानंतर आपलं जे माखन आहे ते छान असं सॉफ्ट असं झालेलं आहे। त्याच्यानंतर त्यातले बर्फाचे जे आहे ते तुकडे काढून घ्यायचे आणि त्याला पुन्हा एकदा छान असं फेटून घ्यायचं आहे, म्हणजे ते हलकं होतं। आणि इथे मी थोडेसे मिश्रीचे एक 4-5 दाणे टाकलेले आहे आणि पुन्हा एकदा ते छान असं मिक्स करून घेतले। तुम्ही बघू शकता मिक्स केल्यानंतर किती छान असं हलका असं आपलं माखन तयार झालेलं आहे। ती मी एका बाउलमध्ये अर्थातच एका छोट्याशा मटक्यामध्ये काढून घेत आहे भगवान श्रीकृष्णांना प्रसाद दाखवण्यासाठी। आणि हे माखन जे आहे हे छान असं काढून घेतल्यानंतर त्याच्यावर पुन्हा थोडीशी मिश्री टाकायची आहे, केसरच्या काड्या टाकायच्या आहेत। तर तयार आहे आपलं जन्माष्टमी विशेष माखन मिश्री। तर तुम्ही सुद्धा 1 मिनिटात भगवान श्रीकृष्णांसाठी ही माखन मिश्री तयार करू शकतात आणि त्यांना जो आहे प्रसाद दाखवू शकतात ह्या माखन मिश्रीचा। तर चला पटकन बनवून घ्या माखन मिश्री। आणि तुम्हा सर्वांना काश्वी रेसिपीकडून कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत।